भाऊचा धक्का. बाई पागल झाल्या काय? काय बोललीस? ते काही नाही, ते बिग बॉस मराठी नाही, ते तुम्ही पण बघता, त्यातलाच निकीचा डायलॉग. बाई पागल झालाय का, तेच बोलले, दुसरं काही नाही. बरं बरं, मला वाटलं की मलाच बोललीस. आई तुम्ही याच्या आधी पण बिग बॉस मराठी बघितले का? याच्या आधी कधी बघितलं नाही बाईने, पण ह्यावेळेस बघायले. ह्यावेळेस जरा जास्तीच काय म्हणतात तर फेमस झाले की बाई. तू आधीपासून बघायची का मग? मी पण याच्या आधी कधी नाही बघितलं आई, मी पण ह्यावेळेस पहिल्यांदाच बघते. ह्यावेळेस ते रील स्टार आलेत म्हणून. बरं आई तुम्हाला त्यातलं कोणता सदस्य आवडते? मला थांबा सांगते. आई थांबा, मी काय करते, मी डायलॉग बोलते हां, मग तुम्ही सांगा ते कोण, म्हणजे त्यांचं नाव काय ते तुम्ही सांगा. बरं बाई सांग, पण तुला बोलता येतील ना डायलॉग? हो थोडं थोडं जमतात, पण तुम्ही ओळखा. पहिला सांगते आता. मला ना भांडे घासायचा ट्रोमा आहे हो, खरंच मला भांडे घासायचा ट्रोमा आहे. सांगा बरं कोण? ही वय ही अंकिता. हो बरोबर. हाँ आता हे सांगा. मैं मोहब्बत लुटाऊंगा, इस मंजर को इस पल को भूल ना पाऊंगा, मैं भूल से ना पाऊंगा. हा अभिजित सावंत. बरं आता मी सांगू का? हो हो सांगा सांगा. झपक 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 बुक्कीत टेंगुळ. हा हे मला माहिती आहे, सूरज चव्हाण. आता तू हे सांग. बोला ना डायलॉग, मी ओळखते पटकन. ह्या निकीला ना उलट बोलायची सवयच आहे आणि नुसता ठणाणा करायचा. ह्या तर वर्षात आहे. आता मी बाई हा काय प्रकार? ही तर निकी. काय बाई तिचं बोलणं, सारखं उलट बोलत असती, कोणालाच नीट बोलणार नाही ती. हो बरोबर आहे तुमचं, निकीच आहे ती. हो आणि ते दुसरं एक आलंय की, त्याचं काय नाव नाही, माइल्ड कार्ड कोणतं? अहो आई माइल्ड कार्ड नाही हो, वाईल्ड कार्ड एंट्री आहे त्याची. पण त्या दिवशी तर भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊच म्हणले माइल्ड कार्ड आहे म्हणून ते. अहो आई लोक काय त्यांच्याबद्दल विचार करतात ते भाऊ सांगत होते. असं होय. आणि ती नाही का ग माय, ती अशी हातावारवार बोलती, अंगात दम पाहिजे, दम दम असला तर बोला. जान्हवी. हो बाई तीच, जेव्हा जेलमध्ये टाकलं आता बसली बाई थंडगार. आणि ती नाही का बाई, ते काय त्याच्या अंगाचा इस्तू करून घेतोय. आत्ता मी गेम दाखवतो. आई हा तर आरबाज. बाई काय ऍक्टिंग भारी जमायली आई तुम्हाला. आता तुम्हालाच पाठवायला पाहिजे बिग बॉस मध्ये. जाय बाई आता स्वयंपाक कर, लई चुरू बोलू नको. बिग बॉस बघितला ना काय पोट भरणार काय नाही. आई डिप्टी दादा आणि पॅडी दादा राहिली की, तेच राहू दे बाई, तेच उद्या बोलू. अजून तुझा सासरा आला तर म्हणून जेवायला वाढा. काय वाढाव जेवायला मग म्हणाव का? बिग बॉसचं बोलत बसलो होतो, स्वयंपाकच राहिला. आता किती वेळ लागत होता बरं आई, दोघं तिघं तर राहिले होते. अगं जाय ना माय स्वयंपाकाला लाग. आता रोज बिग बॉस आहे, रोज बोलतच राहू की. आणि उद्या भाऊचा धक्का आहे, ते बघून अजून त्याच्यावर बोलू. जाय तू आधी स्वयंपाक करून घे. हो आई करते स्वयंपाक, पण एक आठवलं, आर्यानं कशी कानाखाली दिली निकीच्या. होय मी माय जाय कर स्वयंपाक. काय घरचा बिग बॉस काय कमी आहे काय? बरं जाते आई, तुम्ही चिडू नका. चला बाई स्वयंपाक करूया. आजचा बिग बॉस संपला आणि त्याच्यावरचं बोलणंही संपलं. चला बाई स्वयंपाक करूया. कशा तरी सासूबाई खुलल्या होत्या, बिग बॉसचं बोलणं निघाल्यामुळं पुन्हा चिडल्या. चला करूच स्वयंपाक आता.